आपल्यात जर एकी असेल तर मला असं वाटतं की पत्रकारिता चिरकाळ टिकेल. आणि आपल्यात एकी नसल्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये पत्रकारांसंदर्भात जे दयनीय थोडीशी अवस्था वाईट आहे. हे बोलताना वाईट वाटतं मला. पत्रकारांवर वाढते हल्ले असतील, पत्रकारांबद्दल कोणी बोलण्याची हिंमत करतो, ही हिंमत कुठून येते लोकांकडे? तर आपण त्यांना दिलेली सवलत आहे. मला वाटतं आपल्याकडे लेखणी आहे, त्या लेखणीचा जर आपण प्रामाणिकपणे उपयोग केला तर त्याच्यासाठी आधी संघटित होणे गरजेचं आहे. मी मराठी पत्रकार परिषदमध्ये जे काम करते, मला असं वाटतं की इतक्या लहान वयामध्ये राज्याची उपाध्यक्ष होणारी पहिली महिला आहे. त्याचं कारण म्हणजे मी प्रत्येक कार्यक्रमाला जाते, पत्रकारांच्या कुठेही समस्या असतील तरी येते. मी याच्यापूर्वी पण सिंधुदुर्गमध्ये 2-3 वेळा येऊन गेलेले आहे. फक्त मी काय करते त्याची प्रसिद्धी घेत नाही. आणि जेव्हा पत्रकार स्वतः प्रसिद्धी घ्यायला लागतो ना, मग त्याच्याकडे बोट दाखवायला लागतो. आपण लोकांना मोठं करत असतो प्रत्येक वेळी, पण आपल्याला मोठं करताना लोक विचार करतात. तर हे कुठेतरी मला असं वाटतं की आपणच कुठेतरी चुकतोय. आपल्यामध्ये जर एकी नाही ठेवली तर मला असं वाटतं की भविष्यात कोणी येईल आणि आपल्याला काहीतरी बोलून जाईल. कोणी येतं आणि हल्ले करतं, आणि हल्ले केल्यानंतर आपल्याकडे गुन्हे दाखल होतात. पत्रकार संरक्षण कायदा प्रत्यक्षात अजूनही नोटिफिकेशन निघालं नाहीये याची खात्री परवा झालेली आहे. 2 दिवसापूर्वी पत्रकार हल्ला कायदा करण्यात आला, पारित झाला, मात्र अजूनही शासनाकडून नोटिफिकेशन निघालं नाही. ही फार मोठी खंत आहे. म्हणजे आपली भीतीच राहिली नाही आहे समाजाला, असं मला वाटायला लागले. का नाही राहिले? तर याला जबाबदार मला असं वाटतं आपण स्वतः आहोत. त्याच्यासाठी तुम्ही कुठल्याही संघटनेखाली या, पण ते एकत्र या. मी असं म्हणणार नाही अमुक संघटना तमुक संघटना, तुमच्या चॉईसनी या, पण ते एकत्र येणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की कोकणामध्ये महिला पत्रकारांमध्ये पुढाकार घेणारी तशी मी एकटी, आणि जो पुढाकार घेतो त्याच्याकडे बोट दाखवली जातो, जो काम करतो त्याच्याकडे बोट दाखवली जातात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सिंधुदुर्ग पत्रकारांबद्दल मी खूप ऐकलं. ते महेश सरनाईक आहेत, त्यांनी मला इतकी छान ओळख प्रवासात करून दिली की मला आश्चर्य वाटलं की तुम्ही सगळ्या गोष्टी, तुम्ही सगळे पत्रकार एका छत्राखाली येईल, अजून काय हवंय? आणि हे फार महत्वाचं आहे. आणि तुमच्याकडे पत्रकार भवन झाले, आमच्या रत्नागिरीत अजून झाले नाही, ही माझ्यासाठी खंत आहे. म्हणजे रत्नागिरी जिल्हा आमचा फार मोठा आहे सिंधुदुर्गपेक्षा सगळ्या दृष्टीने, आणि असं असतानाही सिंधुदुर्ग जिल्हा आमच्या मागणं प्रयत्न करून सुद्धा पत्रकार भवन या ठिकाणी होतं. हे तुमच्या एकीचं बळ आहे मला असं वाटतं. आणि फक्त जाता जाता इथे फार बोलणार नाही कारण आमदार सर आहेत, तर एवढंच सांगेन की पत्रकारांवर हल्ले होऊ नये. आपल्याला जे महत्व आहे तसंच अबाधित राहावं असं वाटत असेल तर जसं स्वतःचं कॅरेक्टर महत्वाचं असतं तसं आपल्या पेपरचंही कॅरेक्टर खूप महत्वाचं असतं. माणसाच्या कॅरेक्टरपेक्षा मी आपल्या पेपरच्या कॅरेक्टरला फार महत्त्व देते. मला माहिती आहे आपले हात बांधले गेलेले आहेत, काही निर्णय आपण स्वतः घेऊ शकत नाही, तरी देखील स्वतःचं कॅरेक्टर जपताना आपल्या पेपरचं कॅरेक्टर कसं जपलं जाईल हेही देखील आपण जपलं पाहिजे. आणि जेव्हा एखाद्या पत्रकाराला अन्याय होतोय तर त्याच्याबद्दल आणखी 4 लोकांना वाईट सांगण्यापेक्षा त्या आपला पत्रकार आहे म्हणून त्याच्यासोबत राहिलं पाहिजे, भले तो कसाही असो, पण आपल्या माणसाच्या पाठीशी राहिलं पाहिजे. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगते. बघा, राजकीय पक्षामध्ये काय होतं सर, तर नंतर सांगतील त्यांच्यामध्ये काय झालं तर त्यांचे सगळे कार्यकर्ते एकत्र येतात की नाही, प्रोत्साहन द्यायला येतात, भले ते चूक काही बरोबर बघत नाही. तसं आपण पत्रकारांनी एकत्र येणं काळाची गरज आहे. ते एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा जर आपण एकमेकांना पुढे जायला दिलं तर मला असं वाटतं पत्रकारांकडे कोणी वाईट अर्थाने बोट दाखवणार नाही. आणि आता ही काळाची गरज आहे. मी हे 3 ते मला वाटतं 4 वेळा आता हे शब्द वापरला. याचं कारण तुम्हाला माहिती असेल, सध्या भारतामध्ये आपली स्थिती काय आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया असे 2 भाग केले गेलेले आहेत. ती वेळ येऊ नये असं माझं म्हणणं आहे. आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया एकच आहे, फक्त आपण आपसातच ते करून घेतलंय, ते कुठे होऊ नये. आपण प्रत्येक गोष्टीला एकत्र येणं एकच उपाय आहे. आणि मला आवृत्ती प्रमुख 1 तारखेला जबाबदारी मिळाली, पुढारी आवृत्ती प्रमुख. पुढारीच्या इतिहासामध्ये महिला आवृत्ती प्रमुख म्हणून मी पुढारीचे
प्रतापसिंह जाधव सरांचं फार आभार मानते, कारण त्यांनी जो निर्णय घेतला एका महिलेलाही जबाबदारी द्यायची. आपल्या मीडियामध्ये महिला कुठे पुढे नसते, पण तुमच्यासाठी सहकारी मला लाभलेत माझ्या याच्यात, आणि माझी फॅमिली मेन माझे मिस्टर आणि अखिल भारतीय मराठी पत्रकारचे सर्व एस एन देशमुख सर असतील, किरण नाईक सर असतील, आपले इथे तोरसकर सर आहेत, महाजन सर आहेत, असे सिनियर लोकांचं पाठबळ यामुळे हे सगळं शक्य आहे. मी सगळ्या इथे या ठिकाणी पुरस्कार ज्यांना मिळाले त्यांचं अभिनंदन करते, त्यांच्या फॅमिलीचं कौतुक करते, कारण बायकोसोबत असेल, बहीणसोबत असेल, आईसोबत असेल तर या पुरुषांना काम करणं खूप सोपं जातं. आणि त्या सरांना मगाशी वाहते थोडीसं भावनिक चालू होते तुमचं, त्यावेळेला पत्नीचं फार आभार मानतो. हे खरं म्हणजे पत्नीचं फार मोठं क्रेडिट आहे. नवरा तसं 4 लोकांमध्ये पत्नीचं कौतुक करत नसतो, घरी तर पण का नवऱ्याने तुमचं कौतुक केलं हे फार मोठं कौतुक आहे. या ठिकाणी मी आमदार नाईक सरांना त्यांचेही आभार मानते. आम्ही यापूर्वी 2-3 वेळा फोनवर अनेक सामाजिक विषयावर बोललो सुद्धा आहे. आज मला मालवण संघाने या ठिकाणी पत्रकार संघाने एवढा मोठा मान सन्मान मला दिला, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून ऋणी राहीन, आभार मानणार नाही. आणि सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.